मच्छिंद्र कुंडलिक पाटील सुळे 1999ला आमदार विनय कोरे साहेब या पन्हाळा बावड्यातून ज्यावेळी निवडून आले त्यावेळी खऱ्या अर्थानं धामणी खोऱ्याचा विकास झाला. धामणी खोऱ्यामध्ये जे दळणवळणाच्या ज्या सुविधा आहेत, रस्ते, पुलाची व्यवस्था, कळी पूल, गोटे पूल करून लोकांचं पूरग्रस्तमध्ये जे बेट स्वरूप येत होते त्यामधून लोकांची सुटका करून लोकांना यामधून दळणवळणाची चांगली सुविधा केल्यामुळं लोकांचा एक चांगल्या प्रकारचा दळणवळणाचं साधन करून धामणी खोऱ्याला देऊन एक सावकर साहेबांचं मोठं श्रेय आहे आणि वरदान धामणी खोऱ्याला देणार आहे. परत धामणी प्रकल्प बरेच वर्षे रगडला होता. अनेक कारणामुळे त्याची वन खात्याची मंजुरी उठवून साहेबांनी त्याची पायाभरणी करून जवळजवळ ते पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार कोरे साहेबांच्या सहकार्य लाभले. धामणी खोऱ्याचा जर विकास करायचा असेल, रस्ते असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, शाळा असतील आणि विशेषतः प्रत्येक गावात जर आमच्या सुळेगावचा जर असेल तर आमच्या गावाला सावकर साहेब 2004ला मंत्री असताना आम्हाला एक सांस्कृतिक सभागृह दिलं. आम्हाला रासाई मंदिरसाठी आता क वर्ग दर्जा मिळवून देऊ आम्हाला 10 लाख रुपयाचा निधी आमदार कोरे साहेबांनी मिळवून दिला. त्यांची रंगराव कांबळे समाज कल्याण सभापती आणि भारती कांबळे सभापती असताना समाज मंदिर दिलं. गावातून यशवंत ग्राम समृद्धी व या योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय आणि रस्ते मंजूर करून दिले. जर धामणी खोऱ्यामध्ये उलटी नदी वाहून जर मोठ्यापासून हरित क्रांती घडवण्याचा जर कोणता इतिहास जर घडला असेल तर आमदार कोरेने महाराष्ट्रामध्ये एक आमदार 288 आमदारमध्ये असतील की पिण्याच्या पाण्यासाठी जर पाणी नसेल वर धामणी खोऱ्यामध्ये तर आंबाडे धरणावर मोठ्या बसून वर पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, उलटी नदी गंगा वाहण्याचा जे उपक्रम असेल आणि हरित क्रांती तर आमदार कोरे साहेबांनीच केलेले आहे. तर बरेच जण म्हणतात आम्ही विकास केला, तर आमदार कोरे साहेबांच्या काळातच खरा धामणी खोऱ्याचा आणि प्रत्येक गावचा विकास झालेला आहे. आम्हाला कुणाला टीका करायची नाही, पण आमदार कोरे साहेबांचा जे पक्ष आहे जनस्वराज्य पक्ष त्याला आज महाराष्ट्रामध्ये निर्णायक भूमिका आहे. आणि आमदार कोरे साहेबांची 2004ला 4 आमदार आले आणि मंत्री साहेब कॅबिनेट आले. तसंच 2024ला 20 वर्षांनी एक मोठी संधी आली. यामध्ये सावकर साहेबांनी 7 ते 7 आमदार उभा केल्यात. त्यामध्ये सुद्धा चांगल्या मताधिक्याने बरेचसेच आमदार जनस्वराज्य पक्षाचे निवडून येणार आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्याचं काम जनस्वराज्य पक्ष करणार आहे. एवढं ठामपणे आम्ही धामणी खोऱ्यातील जनस्वराज्य पक्षाचे सावकर साहेबांचे कार्यकर्ते सांगत आहे. करेली विधानसभा मतदारसंघामध्ये आता सध्या तुम्ही कुणाकडच्या पाठीशी आहात? मी जनस्वराज्य पक्ष जे सावकर साहेबांनी स्थापित केला पहिल्यापासून, त्यावेळी फाउंडर मेंबर आहे. त्यापासून धामणी खोऱ्याचा सगळ्या मतदारांचा कल आहे. आता मतदान तुम्ही कुणाला करणार? संताजी बाबा. ओके. नमस्कार, मी शिवाजी रामजी पाटील, विनय कोरे समर्थक व जनस्वराज्याचे उमेदवार संताजी बाबा गोरपडे हे आमच्या जनस्वराज्य पक्षात उमेदवार आहे आणि त्यांना चांगल्या मताधिक्यानं निवडून द्यावं ही माझी भूमिका आहे लोकांच्या समोर. कारण आमचं नेतृत्व मानणारे विनय कोरे सावकर साहेब यांनी 4 विकास काय असतो ते त्यांनी त्या आपल्या संकल्पनेतून दाखवून दिलेला आहे. त्यांनी सुरुवातीला धामणी प्रकल्प ज्याच्या हातून कुणाच्या घडला नाही ते त्यांनी करून दाखवला, पाया रचला त्याचा. व बॅक वॉटरनं पाणी, उलटी गंगा वाहिली हे कुणी केलं तर सावकर साहेबांनी केलं. आणि आज जो तो उमेदवार येतोय मी उलटी गंगा वाहिली, मी धामणी प्रकल्प केला, सगळं हे चुकीचं सांगतात. ज्यांनी पाया रचला त्याचं पण नाव घेणार. मग आम्ही कळकळी सांगतोय हे विनय कोरेमुळे शक्य सगळं झालेलं आहे. तुमचं सध्या आता करेली विधानसभा मतदारसंघामध्ये मत कुणाला? आता सध्या आधी बाबा जे जनस्वराज्याने उमेदवार दिला आहे त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे साहेबाचा शब्द मानून आम्ही संताजी बाबाला जितकं होईल तितकं आम्ही प्रयत्न करणार, मताधिक्याचा प्रयत्न करणार. आणि माझा विश्वास आहे की संताजी बाबा जे पोचतील असा माझा विश्वास आहे.